ग्रँड फिनालेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटचा अंतिम सामना 5वं एडिशन याच साठी केला होता अट्टहास. सुरेश सरोज फिनालेचा पहिला बॉल त्याच्या विरुद्ध मंथन आहे. पहिल्याच बॉल वरती नॉन स्ट्रायकर एंड वरती आकाश गुरव बल्ली का बल्ला आपण पाहतोय. मॅच मोठी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मंथन डॉट बॉल ने सुरुवात झाली आहे. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. आकाश गुरवला जावं लागणार आहे. तंबूच्या आसऱ्याला फ्रस्ट्रेशन मिसकम्युनिकेशन पाहायला मिळत आहे. सर्वात मोठा मासा घाला लागलाय कारण सर्कल फॉर्मॅट मध्ये आकाश गुरवचा विकेट डायमंड डक वरती आलाय. एकही बॉल फेस केला नाही आहे. श्री माऊली 11 आता या मॅच मध्ये वरचढ ठरेल का? वाईट बॉल आहे परंतु महत्वाची बाब ही आहे की कदम स्ट्रायकर्स कडे बॅटरची कमी नाही आहे. एक चांगला बॅटर गेला तर दुसरा चांगला बॅटर आलाय. दिवेशला इंट्रोड्यूस केला गेलाय. अंधेरी परिसरातील हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. कॉलिंग नव्हतं तिथे मिसकम्युनिकेशन मुळे चुकी होत्या. महत्वाचा धक्का डायमंड डक. इथे चौकार आला. बॅकफुट वरती जागा बनवली आणि त्यानंतर सुरेश सरोज. सुरेशला जर आपण पाहिलं ना तर शांत आणि संयमी खेळाडू आहे. बॅट त्याची जास्त बोलते आणि आकाश गुरव रनआउट झाल्यानंतर ना सुरेश वरती पूर्णपणे जबाबदारीचा ओझा. क्षितिज चषक 2026 आपण पाहतोय. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. चुकीला माफी नाहीये रनआउट घेण्याच्या नादामध्ये. मिसफील्डचा चौकार मोमेंटम शिफ्ट होईल का? कारण रनआउटने मोमेंटम पूर्णपणे आपण पाहिलं तर श्री माऊली 11 कडे होतं. बेसिक्स ऑफ फिल्डिंग मध्ये चुकी आहे. बॉल पकडण्याच्या अगोदर थ्रो करण्याचे प्रयत्न झाले. प्री कमिटेड फिल्डिंग पाहायला मिळते. 3 बॉल 9 धावा झाल्या. क्षितिज चषक तुम्ही पाहतायत 5वं पर्व. लेट कट केलाय सुरेश सरोजने. चेंडूला पाठवलाय. हवाई सफर. नो बॉल वरती षटकार आलाय. सुरेश सरोज जबाबदारी खांद्यावरती उचलली आहे. सुरेश सरोज खूप जुना जाणता खेळाडू आहे. यंग जरी वाटत असला तरी त्याने भल्या मोठ्या ऍज अ बॅटर म्हणून लिहिल्या गाजवल्यात. सुरेश सरोज कुडा नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे. 16 धावा आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हा सुद्धा अंधेरीतून सातत्याने चांगला क्रिकेट खेळतो. अंधेरी असेल ओपन लॉट मधून ओमकार मलाड असेल आणि आज इथे कदम स्ट्रायकर्स स्ट्राईक करते. सरळ बॅटने सीधी बात नो बकवास. 1 मोर सिंगल विल गेट ॲडेड. टोटल आता जाऊन पोहोचलाय 17 धावेंवरती. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. आकाश जरी बाद झाला असला तरी धावफलकाची गती ऍक्सेलरेटर वरती पाया. स्वीपर कव्हर विवेक आहे तिथे. सिंगल कंप्लीट होईल. 18 शेवटचा अंतिम बॉल. मेगा फिनालेचा सामना. क्षितिज चषक सन्माननीय आदरणीय मंगेश दादांची उपस्थिती आणि त्यांच्या समवेत अनेक मान्यवर मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. सिंगल कंप्लीट म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 19 धावा धावफलकावरती आहेत. धावफलक सुरेश सरोज 6 बॉल 16. थैंक यू सो मच यशवंत. फिर से एक बार मंच पर उपस्थित आदरणीय रितेश जी राय, इनका दिल से स्वागत है. और जैसे ही
नगर से रितेश साहब आप आ रहे थे, आपकी आंखों में मैंने एक बहुत अच्छी चमक देखी है। वो चमक यही है कि मंगेश भाऊ और रितेश जी ये एक साथ हाउस में कई सारे अपने वार्ड की समस्याओं का निवारण करने के लिए रहते हैं, लेकिन बात अक्सर रहती है कि वार्ड के विकास के बारे में। और आज जैसे ये इस क्रिकेट के सबसे बड़ी टूर्नामेंट को नजर एक बार रखते हुए रितेश जी ने शायद मन में ये सोचा रहेगा कि अंधेरी में भी इसी प्रकार की एक बड़ी टूर्नामेंट का मैं आयोजन करूं। और बहुत ही अच्छा स्वीप किया है सुरेश के लिए, एक और चौका, 2 चौके, अब ये तीसरा वाला और एक 6, 23 विद दैट चौका। इतना आसान नहीं होता लेदर बॉल क्रिकेट में या लिमिटेड ओवर्स टेनिस बॉल क्रिकेट में, लेकिन सुरेश एक बहुत बड़ा नाम है, जिससे हमारे साथी कमेंटेटर यशवंत ने यह बात जाहिर की है कि हर बार जब भी सुरेश सरोज उर्फ कुड़ा बल्लेबाजी करने के लिए आता है तो उनके फैंस और ऑनलाइन पर व्यूअर्स बढ़ने लग जाते हैं। 24 पर 1 फिलहाल की वारदातें हो रही है। क्षितिज चषक में आप सभी का दिल से स्वागत है कि मंगेश भाऊ इनकी सोच रही है पिछले 5 वर्षों से हर जरूरतमंद को मदद, और एक क्लासिकल ड्राइव, शानदार बेमिसाल चौका। डीजे रिच थोड़ा सा यहाँ पर ना टेंशन में डाल रहे हैं कि यार मैच देखे या थोड़े से पैर थिरकने लगे, करे तो करे क्या, मैच भी देखिए पैर भी थिरक रहे। गुड कमबैक, अच्छी सोच है मयूर की, 2 चौके जरूर पड़े हैं। दिवेश का ये शानदार क्लासिकल ड्राइव मरीन ड्राइव को भी भुला देगा। एक ऐसा चौका था। दहीसर की इस नगरी में आए हुए सभी हमारे प्यारे दर्शकों का दिल से स्वागत है। आदरणीय रितेश जी, मंगेश भाऊ इनके परम मित्र हैं। हाउस से लेकर अब तक का ये उनका सफर आने वाले पीढ़ी दर पीढ़ी याद रहेगा। ये दोस्ताना हमेशा सबको याद रहेगा। मयूर की अच्छी वापसी है, डायरेक्टेड होता तो शायद खतरे में रहते। रितेश जी, आपको मैं बताना चाहूंगा कि सिर्फ मुंबई से नहीं बल्कि महाराष्ट्र के एक और जिले से टीम आई थी, जो कि केशवी 11 वैभववाड़ी, और ये आकर्षण रहा है ना क्षितिज चषक का, जो पिछले 5 वर्षों से लगातार एक नई ऊंचाइयों को स्थापित कर रहे हैं। और इस बार अंदर आती हुई गेंद, समझ नहीं पाए कि गेंद को खेले, स्वीप मारे, ड्राइव करे, करे तो करे क्या, क्वेश्चन मार्क। लेकिन यहां पर जिस प्रकार से मयूर ने इस ओवर का अंत किया है उस डॉट बॉल के साथ, निश्चित रूप पर आने वाले स्कोर मैं बताना चाहूंगा फिर से एक बार। 30 रन हुए हैं पहले ओवर में, 19 रन, फर्स्ट ओवर 19 रन, और उसके बाद रन आए हैं पूरे 11। मेरी मैथ्स वीक के सिद्धू हमें बता रहे हैं, जो कल से लेकर आज तक क्षितिज चषक के इस पूरे इतिहास को अपने, यार तालियां, यार सिद्धू के लिए जोरदार तालियां और सीटियां बजने चाहिए। इस पूरे क्षितिज चषक का इतिहास अपने स्वर्ण अक्षरों से अर्जित कर रहे स्कोर बुक पर। और मेरे काबिल दोस्त स्विचर ग्रामीण टेनिस क्रिकेट के मेन ब्रॉडकास्टर प्रणय बेड़ेकर, इनको भी उतना श्रेय जाता है। विराट 11, इनकी जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। मंगेश भाऊ इनके साथ परछाई की तरह रहे हैं, उनके दोनों ही भाई और ये पूरी विराट 11 की टीम। मंगेश भाऊ, आपको मैं एक सीक्रेट बताना चाहता हूं कि अमोल और वैभव राणे हैं जो, जिनकी बदौलत में आपके साथ पहला संपर्क हुआ, और आज ये रिश्ता क्या कहलाता है लोग पूछे भी ना, भाऊ के साथ हमेशा से ही भाईगिरी का रिश्ता है ये, और ये रिश्ता बना रहेगा। ओवर शॉट, सुरेश का आता हुआ ये शानदार क्षितिज सिक्सर। नो बॉल का रिव्यू, नो बॉल का रिव्यू बजाते ही ये डीजे रिच। डिलीवरी, फेयर डिलीवरी, तो 6 रन मिलेंगे सिर्फ लीगल बॉल पर 6 डिलीवरी। रितेश जी, आहा, भाऊ
आपको वंदन है, नमन है। पिछले 7-8 वर्षों से जो आपने जनता के हित में जो जो निर्णय लिए हैं उस चीज के लिए आपको वंदन है, नमन है बाबू। आने वाली ओवर का आंखों देखा हाल मेरे साथी कमेंटेटर पालघर डानू डिस्ट्रिक्ट की एक शानदार आवाज यशवंत सर, आपका स्वागत है। और इस वक्त क्या हुआ है देखना चाहेंगे। लाउड अपील तो हुई है, वहां पर विवेक इंटरेस्टेड है, इंटरेस्टेड तो है, क्या करना चाहेंगे ये भी देखणं लायक आहे। काय करतील पंच सध्या तरी इन डिस्कशन मध्ये आहेत, कारण इथून सुरेश विकेट या मॅचचं गणित बदलू शकतं। अपील तर झाली आहे, चर्चा सत्र आपण पाहतोय। सॉफ्ट सिग्नल हा आउटचा आहे। यार दैट इज आउट, विकेट, झटका लगता हुआ। देतात, चांगला खेळ केला सुरेशच्या बॅटिंगसाठी। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। 28 धावांचं इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन 11 बॉलच्या मागे। (37 2.2 ओव्हर्स नंतर मेगा फायनलचा सामना तुम्ही पाहता। सुरेश सरोज फॉलो थ्रू मध्ये विवेकने 2 झेल टिपला आणि त्याच्यानंतर माघारी परतावं लागलं। ऋतिक आलाय, याच्याकडे सुद्धा क्षमता आहे। पॅडल स्वीप बॉक्स आउटच्या रूपामध्ये विकेट आली आहे। बॅक टू बॅक विकेट आणि क्रिकेटमध्ये सातत्याने होतं क्षितिज विकेट। हर्षीचा सुद्धा विचार केला, एक अटॅकिंग ऑलराऊंडर आहे, बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। जलद गतीचा गोलंदाज जरी असला तरी बॅटिंग करणं त्याला माहिती आहे। 38 झाल्या, धावा तर झाल्या। सुरेश सरोजने एक चांगला बेस तुम्हाला बनवून दिलाय, त्याचं रूपांतर मोठ्या धावांमध्ये करायचं। लेट कट केलाय, आल्या आल्या बॅटिंग ऑलराऊंडर हर्षितने चेंडूला पाठवलाय। तुम्ही कोणत्या नंबरवरती फलंदाजी करतात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही किती चांगली फलंदाजी करतात हे क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे। लाऊड अपील झाली आहे, पंच इन डिस्कशन मोड। नॉट आउट 2.4 ओव्हर्स नंतर 42 धावा झाल्यात। या षटकामध्ये 12 धावा आल्यात। चलिए, जब तक टीवी अंपायर अपना निर्णय ले रहे हैं, देखिए ये है निर्णय फेयर डिलीवरी। रितेश जी राय, हमें जो सारी जानकारी प्राप्त हुई, रितेश जी सबसे पहले दिल से एक बार आपका फिर से इस दहीसर की नगरी में स्वागत है। अंधेरी के इस पूरे इलाके में अगर कोई सबसे प्रचलित जो टूर्नामेंट है वो है सीपीएल, जिसके 5
वर्षों का एक भव्य आयोजन। मतलब मंगेश भाऊ और रितेश भाई, आपके बीच इतनी सारी कॉमन चीजें हैं ना। नगर सेवक बने, पहली बार नगर सेवक बने, सोच गहरी है, युवा है, जरूरतमंदों को हमेशा से मदद करना। ये मंगेश भाऊ ने भी हमें अभी अभी व्हाट्सएप किया कि रितेश भाई भी अक्सर अपने पूरे इस परिसर में मदद करते रहते। इस भी चौका आया, इस चौके का स्वागत है। और ये चिमटपाड़ा प्रीमियर लीग, इफ आई एम नॉट रॉन्ग सर, करेक्ट मी इफ आई एम गोइंग रॉन्ग, सीपीएल का 5 बेहतरीन सीजन, जहां पर नॉट ओनली क्रिकेट, वॉलीबॉल, थ्रोबॉल और कई सारे मल्टी गेम्स के इवेंट का ऑर्गेनाइजेशन होता है। और सीपीएल सर, स्कोर विद दैट चौका इज 47 47 धावा। चिमटपाड़ा प्रीमियर लीग के इस यूट्यूब चैनल को और इंस्टाग्राम पर रितेश राय जी, इनको फॉलो करें निश्चित रूप पर। ये सारे जो टैलेंटेड क्रिकेटर्स हैं, इनके लिए भी आने वाले दिसंबर में आई थिंक सो सीपीएल का एक और भव्य ऐसा आयोजन होगा। थैंक यू सो मच रितेश जी राय, आप मंगेश भाऊ का साथ ऐसे ही देते रहें। आप भी सर दिन दुगनी रात चौगनी सेवा करते रहें और चमकते रहें, यही मैं प्रार्थना करता हूं शिव के चरणों में। थँक्यू सो मच सर। धावांचा विचार केला, धावफलक 47. बॉलर्स नेम प्लीज. अक्षय, शेवटचं अंतिम षटक आहे. स्टेप आउट, लेग ब्रेक केलाय, व्हाईट बॉल वरती विकेट आली आहे. फसवलं बॅटरला हर्षी, धीम्या गतीचा बॉल जज करू शकले नाही लाईन लेंथला. 47 वरती अजून एक धक्का लागतोय. 48 कारण व्हाईट बॉल आहे. निखिलला आपण पाहतोय, एका बाजूला कदम स्ट्रायकर्स ज्यांनी मात्र बॉल आउट मध्ये मजल मारले आणि त्याच्यानंतर ग्रँड फिनाले खेळताना दिसतात. हलक्या हाताने दिशा दिली. दिवेशचं सुद्धा कौतुक करावं लागेल. सुरेश बाद झाल्यानंतर ती जबाबदारी दिवेशने स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. 6 बॉल मध्ये 10 धावा जरी त्याच्या दिसत असल्याना तरी स्कोर कार्ड मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं आहे. कारण सुरेश बाद झाल्यानंतर एका बॅटरला तो अँकर रोल निभावणं गरजेचं होतं आणि ते पार पाडले आतापर्यंत चांगल्या रीतीने. 5 बॉल महत्वाचे आहेत. व्हाईट बॉल आहे, बॅकफूट वरतीच, जास्त एवढं फ्रंटफूट वरती गेले नाही. त्यांना माहिती आहे लेग ब्रेक बॉलर आहे, ट्रॅप करतोय की तुम्ही स्टेप आउट करा, आणि त्यामुळेच वेटिंग वरती स्ट्रोक खेळणं ते पसंत केलंय त्यांनी. कारण दिवेशकडे सुद्धा भल्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. मुंबईमधल्या अनेक नामांकित स्पर्धेमध्ये अर्थातच दिवेश आणि सुरेश या जोडीने लिहिल्या धुमाकूळ माजवल्या. धावांचा विचार केला, 50 अप होत्या, 50 धावा लागत्या स्कोर कार्ड वरती 3.1 ओव्हर नंतर. चला घाई करा फिल्डिंग टीम. हलक्या हाताने दिशा दिली आहे फक्त. $51, 4 बॉलचा खेळ बाकी आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाहीये. इथून 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 52 धावा धावफलकावरती आहेत. फ्रंट फूट स्ट्रेट ड्राइव, दिवेश, सीधी बात, नो बखवा. अगदी शांत आणि संयमी खेळाडू आहे. ऑफस्टिकच्या बाहेर असं वाटलं की बॉल खूप लांब आहे, परंतु लॉंग स्ट्राइड बॉल वरती पोहोचले आणि त्याच्यानंतर सरळ बॅटीने व्ही शेप मध्ये आधुनिक क्रिकेट मध्ये सरळ बॅटचा वापर. 56 अप. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर, यावेळेस थोडंसं पदल आलित्य कमी पाहायला मिळालं, फुटवर कमी पाहायला मिळालं. डॉट बॉल येतो, लेग ब्रेकचा वापर केला गेला. एक्सलेंट लाईव्ह स्ट्रीमिंग ग्रामीण टेनिस क्रिकेट. युवा टीम जरी असली तरी प्रोफेशनल स्ट्रीमिंग त्यांनी केला. 1,20,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स.
फिल्डिंग अप्रतिमा, एकच धाव मिळेल. शेवटचा अर्थातच बॉल होता, त्याच्यावरती सिंगलने धावफलक 57, 58 इज अ टार्गेट. येस अभिजित सर, ओव्हर यू. 58 चा पाठलाग करायचा. बॅटिंग समरी जर आपण पाहिली, सुरेश 11 बॉल 28, आकाश रनआउट झालाय, दिवेश 9 ऋतिक बॉल 2. ही मॅच समरी म्हणजे 58 चा पाठलाग करायचा आहे. 4 गडी बाद झाल्यात. 58 इज अ टार्गेट. सो मच. मैं स्टेज की तरफ आ रहा हूं. मैं रिक्वेस्ट करना चाहता हूं डीजे रिट्स आपसे कि प्लीज क्यू दीजिएगा मुझे. ओके, भैया मैं सिर्फ 1 मिनट चाहूंगा आपके. भाऊ आपने पर जितने भी लोग सबसे पहले तो इस मैच को देख रहे हैं इस ग्राउंड पर, जोरदार तालियां बजाइए मंगेश भाऊ इनके लिए. रितेश भाई जोरदार तालियां बजवाइए. देखिए आज मंगेश भाऊ को मैं निजी रूप पर पिछले 6-7 सालों से जान रहा हूं, पहचान रहा हूं. रितेश भैया किसी भी भाषा का उन्होंने कभी अपमान नहीं किया, किसी भी जाति किसी भी धर्म का अपमान नहीं किया. इंसानियत के धर्म पर ये चलने वाले दो शख्स है मंगेश भाऊ और रितेश जी. तो मैं अब चाहता हूं आप सभी से कि एक गाना बजेगा और इस क्षितिज चषक के लिए आदरणीय मंगेश भाऊ के सम्मान में हम सब शामिल होने वाले हैं. मोबाइल फोन्स निकालिए और फ्लैश लाइट ऑन करेंगे. एक गाना बजेगा इस मातृभूमि को, अपने भारत भूमि को. रितेश भाई, मंगेश भाई आपल्याला मी विनंती करेन की फ्लैश लाइट ऑन करून फ्लॅश लाइट वेव करना है. डीजे रिच प्लीज प्ले द सॉन्ग. सभी लोग, सर्वांना विनंती असेल, इस सभी लोग जितने भी लोग देख रहे हैं, आपको अपने मां से प्यार है, अपनी बहन से प्यार है, इस मातृभूमि से प्यार है, तो फ्लैश लाइट से वेव करना है और साथ देना है मंगेश भाऊ का. हिंदू मुस्लिम सिख सिखाई हम सब भाई भाई. फ्लैश लाइट सर्वांनी फ्लॅश लाइट बंद करायचे. सब लोग ने साथ देना है अपने मां के लिए. मां तुझे सलाम. साथ देना है. चलो वंदे मातरम एक साथ, वंदे मातरम एक साथ. सो मच. भारत माता की, भारत माता की, अपने अपने माता पिता की. ये इंपॉर्टेंट था सर. थैंक यू सो मच मंगेश भाऊ. इनके लिए फिर से एक बार जोरदार तालियां. थैंक यू सो मच. बढ़ते हैं रनचेज एक्शन के लिए. इट्स ओवर टू यशवंत ठाकुर. थँक्यू सो मच. 57 धावांचं पाठलाग करायचं आहे. भलं मोठं आयोजन नियोजन श्री माऊली 11 मोठं रनचेस तर करायचं आहे, परंतु त्या रनचेस मध्ये प्रिन्स आणि विवेकची पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. फायनल डे, मेगा फिनाले, महाअंतिम मुकाबला. 58 करेक्शन आपण करतोय. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुमेश ऑलवेज ऍक्टिव्ह. 58, 58 इज अ टार्गेट. कदम स्ट्रायकर्स मुंबई मधले अनेक गुणवान खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती हर्षित शेट्टीला इंट्रोड्यूस केला गेला. मॅन फ्रॉम ठाणे. शेवटचा अंतिम टप्पा, सेकंड इनिंगला होतीये सुरुवात. रन चेस इज ऑन. पहिलाच बॉल व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. एक्स्ट्रा. यावेळेस ठाणे एक्सप्रेस योमेस I will definitely hit.
जे बाकी कोणाला पाहिजे की नको पाहिजे मला पाहिजे जस्ट थोडीशी मस्करी आणि थोडं डीजे रिच थँक्यू सो मच यार फॉर दॅट लवली सॉन्ग मजा येते आतापर्यंत हा पहिला हादरा बसलेला आहे ओव्हर टू यू यशवंत सर महत्वाचा गडी बाद झाला हर्षित ज्या कामासाठी त्याला इंट्रोड्यूस केलं होतं बॅटिंग पण चांगली आणि आता त्याच अनुषंगाने गोलंदाजी सुद्धा ऑफटिक्सच्या बाहेर फक्त दिशा दिली आहे निखिल थोडंसं फंबल तिथे पाहायला मिळालं सुमेशचं रिॲक्शन कॅप्चर करण्यासारखं होतं त्या सिंगलने मात्र धावफलक सुमेशच्या चेहऱ्यावरती सुद्धा नेहमी तुम्हाला एक स्मिता असं पाहायला मिळेल 2 धावा धावफलकावरती आहेत 2 बॉलचा खेळ झालाय 58चा पाठलाग करायचा आहे 58 क्षितिज चषक ते दोन्ही पायांच्या मधून सागर इंडिया गेट फॉर्मेशन त्या गॅप मधून कदाचित एक रिक्षा सुद्धा पास झाली असती एवढा गॅप होता मोठ्या स्टेज वरती सागर चुकी करतोय चांगलं कव्हर ड्राईव्ह परंतु इथे क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं होता सागर एक चांगला फिल्डर आहे परंतु आज थोडीशी चुकी होती 3 बॉलमध्ये 6 धावा आल्यात 58चं टार्गेट आहे फिल्डर मध्ये आता बदल करण्यात आलाय त्याला तर लॉंग ऑन मध्ये पाठवलाय स्वतः पराग कव्हर वरती आला पुढचा बॉल पॅडल स्वीप परंतु लक फॅक्टर विवेकच्या बाजूने नाहीये या बॉलवर मागच्या बॉलवरती लक त्याच्या बाजूने होता तर या बॉलवरती लक कदम स्ट्रायकर्स कारण त्यांनी सुद्धा खूप मेहनत केली या वन डी 4 बॉलमध्ये 7 आल्यात अजून एक पॅडल स्वीप पहला वाला बेहतर तो ये वाला बेहतरीन ब्रँडेड चौकार 4 धावेने विवेक एवढ्या इझिली मॅच गिव्ह अप करणार नाहीये दिवेश होते प्रयत्न झाले 11 धावा 5 बॉलच्या समाप्तीनंतर 58 इज अ टार्गेट ऑलमोस्ट 15च्या सरासरीने तुम्हाला धावा ठोकायच्यात एकाला धावा ठोकायच्यात एकाला धावा रोकायच्यात तुम्ही पाहतायत क्षितिज चषक 2026 चा ग्रँड फिनाले प्रेक्षक 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 आणि प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय श्री माऊली 11 आणि त्यांच्या विपक्ष कदम स्ट्रायकर्स ऑफटिक्सच्या बाहेर निखिल आणि बॅकअप आलाय निखिलने मात्र आता चूक केली नाहीये महत्वाच्या धावा वाचवल्यात मोमेंटम ब्रेक करण्यामध्ये यश आला एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आहेत समीकरण 18 बॉलमध्ये 46 थोडंसं कठीण आहे परंतु कठीण काळामध्ये तुम्हाला स्वतः सावरायचं आहे उद्याचं लेजेंड बनण्यासाठी तुम्हाला कठीण काळामध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे सुरुवात करा आकाश गुरव रनआउटच्या रूपामध्ये महत्वाचा विकेट त्याचा आला होता परंतु आता गोलंदाजाच्या रूपामध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे टॅप केलंय इथे मात्र व्हॉली करण्याचा प्रयत्न होता क्रिकेटच्या मैदानात व्हॉलीबॉलचा नजारा सुद्धा पाहायला मिळालाय सुमेश विवेकचा विचार केला कालच्या रजनीमध्ये सुद्धा इम्प्रेसिव्ह बॅटिंगचं पुथक्कडन आणि आता सुद्धा आपण पाहतोय त्याच अनुषंगाने चांगली बॅटिंग आतापर्यंत तो करतोय सुमेशला पुन्हा एकदा बदलण्यात येतोय 2 धावा कंप्लीट होत आहे जिथे कदाचित सिंगल असता 17 बॉल 44 धाव्यांची गरज पडस्वी विवेक अजूनपर्यंत संयम धैर्य दाखवतोय कालच्या रजनीमध्ये सुद्धा जेव्हा संघाला गरज होती तेव्हा मात्र फलंदाजी केली आणि या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहतोय तसंच घडताना दिसतोय विवेक श्री माऊली 11 टीम सुद्धा मॅच सोडणार नाही
बॅकफुट पंच, कव्हर ड्राईव्ह, बॅक टू बॅक लगातारचा दुसरा दे. 15 बॉल मध्ये 36 धाव्यांची गरज आहे. प्रेक्षक राजा विवेकची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या शिट्ट्या होऊन जाऊ द्या. छत्तीस समीकरण इथून कठीण जरी असलं तरी विवेक जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आणा कठीण सुद्धा अर्थात सोपं होऊ शकतं. विवेक 15 बॉल मध्ये 36 करायचे आहेत. क्षितिज चषकाचं स्वप्न त्यांनी पाहिलंय. कठीण काळ जरी असला तरी तो सांगतोय मुश्किल नहीं है कुछ दुनिया में तू जरा हिम्मत तो कर. मुश्किल नहीं है दुनिया में कुछ तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदलेंगे हकीकत में तेरे तू जरा कोशिश तो कर. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये विवेकच्या माध्यमातून केली जाते. चला सुरुवात करा प्लीज. आकाश सुरुवात करायची आहे. पंधरा बॉल मध्ये 36 धाव्यांची गरज आहे. क्षितिज चषक 2026. पंधरा 36. यावेळेस आकाश गुरवणेना परिवर्तन केलं. धीम्या गतीचा बॉल हाताला. जलद गतीसाठी तो ओळखला जातो परंतु जसं आपण आपल्या मोबाईलचं सॉफ्टवेअर दर 6 महिन्याने बदलतो ना तसं गोलंदाजाला लाईन लेंथ आणि गतीमध्ये परिवर्तन करावं लागतं. अदरवाईज तुमचा सॉफ्टवेअर करप्ट होतो, मोबाईल करप्ट होतो आणि तेच पाहायला मिळत आहे. आकाश गुरव चेंज ऑफ पेस, धीम्या गतीचा बॉल. विवेकला थांबवलाय. केदार दुसऱ्या बाजूला लिटिल मास्टर म्हणून ज्याला ओळखलं जातं. स्विच हिट संपर्क झाला नाहीये. प्रत्येक डॉट बॉल क्षितिज चषकापासून तुम्हाला खूप जास्त लांब नेणाऱ्या. 13-35 समीकरण कठीण आहे परंतु प्रयत्न करावे लागतील. स्वतःला झोकून द्यावं लागणाऱ्या. व्हाईट बॉल एक्स्ट्रा. व्हाईट बॉल आणि त्यानंतर व्हाईट बॉल वरती स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स दन 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 करत क्षितिज चषक चौकार 4. टोटल या चौकारानंतर जाऊन पोहोचवा 28. 12 बॉल मध्ये 30 धाव्यांची गरज आहे. 15च्या सरासरीने धावा करायच्यात. यस सो 12 गेंदों पर 30 की जरूरत है. देखिए जीतने वाली टीम को तो 1 लाख रुपए का कैश प्राइज मिलने वाला है. नो फोन पे नो जी पे, पूरे कैश में. और अगर आप फाइनल जीत नहीं पाए तो 50,000 रुपए. और जो तीसरे विजेता हमें प्राप्त हो गए हैं वो एकदंत 11 जिनको 25,000 रुपए का कैश प्राइज 30,000 का कैश प्राइज दिया जाएगा. साथ ही साथ इंडिविजुअल प्राइजेस भी है. बेस्ट बॉलर, बैटर, फील्डर एंड मोस्ट वैल्यूएबल प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. ये कई सारी इनामी राशि है विद एडिशन ऑफ 1,000 रुपीज ईच टू ऑल द इंडिविजुअल प्लेयर्स.
बहुत ही आकर्षण बना हुआ है। आज भी सभी हमारे दर्शक मौजूद है, यूट्यूब के माध्यम से भी और ऑन फील्ड पर भी। क्षितिज चषक की ये आखिरी लम्हे आप देख रहे हैं। 12 गेंदों पर आने वाले रनों की जो आवश्यकता, इस क्षितिज कप को जीतने की जो आवश्यकता है वो है 30 रनों की। सागरला इंट्रोड्यूस केलं गेलंय। सागरचा विचार केला, एक ऑर्थोडॉक्स बॉलर बॅकअप आहे, हार्दिक मॅन फ्रॉम बँड्रामा आहे, बॅकअप दिलंय तिथे। 11-29 ची गरज आहे। इथून सुद्धा मॅच बनू शकते। विवेक आणि केदारच्या जोडीवरती जबाबदारी आहे। 9 बॉल 22 विवेकच्या फळीतून आल्यात। केदार 3 बॉल 5। आई गेस आकाश बोल रहे फील्डर को, भाई थ्रो करू नको, 50,000 कमी होतील। धीम्या गतीचा बॉल। सागर एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, त्याला माहिती आहे अशा सिच्युएशन मध्ये नौजला कसं कंट्रोल करायचं आहे। टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय, लेग ब्रेक झालाय सरळ। आकाश गुरव लगेचच स्टंप्सचा वेध घेतला खरा, परंतु बॅटर पॉपिंग क्रीज मध्येच होता। आकाश गुरव यष्टीच्या मागे कॅप्टन माइंड आहे। मोठ्या मोठ्या स्पर्धा, आकाश गुरव आणि मोठ्या स्पर्धेचं एक वेगळं नातं आहे। यावर्षी वायकट्टा स्पर्धा सुद्धा लिहिल्या आकाश गुरवने गाजवली आहे। भल्या मोठ्या स्पर्धेमध्ये अर्थातच बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, बल्ली का बल्ला आकाश गुरव। बॉलिंग चांगली राहिली आहे। डॉट बॉल, धीम्या गतीचा बॉल आणि त्याच्यावरती रनआउट। सागरचं हे ओव्हर मॅच मध्ये पूर्णपणे स्ट्रायकर्सला वरचढ करेल का? रॉंग मोमेंटला रॉंग सॉन्ग आहे हे, सॉरी। उद्या कामावरती उशीर होणारच आहे, पण आय थिंक सो ते शेवटचा शब्द काढलं, ठीक आहे। आम्हाला वातावरण चांगलंच ठेवायचं इथे। मैदानाच्या आतमध्ये 9 बॉल मध्ये 29 विवेक एक तर्फी किल्ला लढवतोय। मॅचचं गणित काही पण असू द्या, विवेकने मात्र मन जिंकली आहेत एवढं नक्की आहे। इथे क्लासिक ब्रेक, टप्पा पडल्यानंतर चेंडू गर्रकन प्लेड स्विंग अँड मिस, डॉट बॉल। सागर काय बॉलिंग करतोय। स्टेप आउट, नो बॉल। नॉट आउट, नॉट आउटचे संकेत येतात। चला इथे मात्र आकाश सांगतोय की या रिव्ह्यूची गरज नाहीये, कारण बॉल मी स्टंपला लावलाय, मला माहितीये काय घडलंय काय बिघडलंय। आणि हे क्षण क्रिकेटमध्ये लाइटर मुवमेंट खूप महत्वाचे आहेत बघा। ऍक्शन रिप्ले, आकाशला माहितीये बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता पॉपिंग क्रीज मध्ये, आणि रिव्ह्यू सुद्धा खूप महत्वाचे आहेत। व्हाईट बॉल म्हणजे एक्स्ट्रा मिळेल। 8 बॉल मध्ये 28 धाव्यांची गरज आहे।
दुर्वेश परब हा आम्हाला सापडलेला आहे. गुगल सर्च केला आम्ही. कोणाचा आहे बाबा? दुर्वेश अमोल परब. स्क्रीनवरती मित्रा, स्क्रीनवरती आण ना याला, दुर्वेशला. आउट. हा, स्क्रीनवरती बघायचंय दुर्वेश अमोल परब, अमिता परब. वेल प्लेड. चला ही खेळाडू वृत्ती आपण पाहतो. थँक्यू डीजे, थँक्यू. खेळाडू वृत्ती आपण पाहतोय. विवेक जरी बाद झाला असला तरी कदम स्ट्रायकरच्या सर्व प्लेयर्सनी त्यांना मानवंदना दिल्यात आणि हाच क्रिकेटचा खेळ आहे. चला अंपायर 2 मिनिटं मॅच थांबवा. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. क्या बात है. चला मिळालेला आहे, धन्यवाद. या डीजे ओव्हर. यावेळेस हा सॉन्ग राईट मुवमेंट वरती राईट सॉन्ग आहे, कारण तुमच्या चांगल्या कामावरती जळणारे अनेक लोक असतील, परंतु तुम्हाला सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्हाला यश पदरी पडल्याशिवाय राहणार नाही. सन्माननीय आदरणीय नगरसेवक मंगेशभाऊ पांगरे सरांच्या सानिध्याखाली चला दिवेश प्लीज सुरुवात करा. प्लीज प्लीज. बॅटर नेम प्लीज. अक्षय. सिंगल कंप्लीट. डॉट बॉल नाही, सिंगल कंप्लीट होते, माफ करा. आणि सिंगलच्या मदतीने 38. कदम स्ट्रायकर हळूहळू विजयाचा सुगंध आता त्यांच्या डगआउट मध्ये दरवळतोय. 5वा पर्वा क्रीडा स्पर्धेनी सर्वांची मनं जिंकली आहेत. क्षितिज चषक कोण ठरेल चॅम्पियन? धीम्या गतीचा बॉल आहे, त्याच्यावरती केला गेलाय स्टेप आउटचा प्रयत्न, परंतु वाईट बॉल. इथे मात्र विकेट आणि इथून औपचारिकता नामात्र शेष आहे. स्टंपिंगच्या रूपाने विकेट आली आहे. तीन बॉलचा खेळ औपचारिकता जर आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये. प्रेक्षक राजा सुद्धा आपण पाहिलं तर रजा घेतोय. धन्यवाद या सर्व प्रेक्षक राजांचं. शून्य प्रेक्षक राजा आपण पाहतोय. थोडंसंही गालबोट या क्रीडा स्पर्धेला आपण लावलं नाहीये. अशा शून्य प्रेक्षकांची गरज क्रिकेटला, शेती चषकाला. पुढचं पर्व सुद्धा दमदार असेल याची ग्वाही ऑलरेडी मंगेश दादांनी दिली आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह हर्षित कडून बॉल जाणार नाही. विकेट रनआउटच्या रूपामध्ये औपचारिकता नाममात्र शेष. इथून आता औपचारिकता शेष आहे. शेवटचा अंतिम बॉल. कदम स्ट्रायकर्स ठरतीये चॅम्पियन ऑफ क्षितिज चषक 2026 एडिशन 5.